नमस्कार शेतकरी मित्रांनो, लोकसभेमध्ये सरकारला जो दणका दिला शेतकऱ्यांनी आणि आता विधानसभा आली आहे, त्यामुळे सरकार हालचाल करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्याला जो 2023 मध्ये सोयाबीनचा भाव जो होता तो खूपच कमी, म्हणजे 4000 रुपयाच्या आसपास सोयाबीन विकावं लागलं होते। तर त्यानंतर आता म्हणजे सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे की हमी भावाने खरेदी करायचा, तरी तो आपल्याला भाव परवडणारा नाही। तर शेतकरी मित्रांनो, काय निर्णय आहे तो आपण सविस्तर पाहणार आहोत। तर सोयाबीनला किमान 4892 प्रति क्विंटलचा हमीभाव असूनही शेतकऱ्यांचा खूप कमी किमतीमध्ये सोयाबीन विकलं जात होतं। तर त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री यांनी निर्णय काय घेतला आहे तो आपण सविस्तर पाहणार आहोत। तर कृषी मंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश, महाराष्ट्रात 90 दिवसासाठी हमीभावाने सोयाबीनची खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिलेली आहे। तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून केलेले सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसासाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे। तर केंद्रीय कृषी मंत्रालयाने धनंजय मुंडे यांच्या मागणीनुसार समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद या दोन पिकासाठी 90 दिवसासाठी हमीभावाने खरेदी करण्यासाठी मान्यता दिलेली आहे। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे राज्य कृषी महोत्सवाचे निमित्ताने परळी येथे आले होते, तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती। तसेच दिल्ली येथे भेटून याबाबत पाठपुरावा केला होता। तर केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत ही 4892 रुपये एवढी निश्चित केली असून तेही शेतकऱ्याला परवडत नाही। 6000 कमीत कमी भाव पाहिजे तर शेतकऱ्याला परवडणार आहे। तर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यासह वेळोवेळी पाठपुरावा व समर्थन देणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत। तर राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमीभाव केंद्र सुरू करण्याची मान्यता देण्यात आली आहे। त्याबरोबर सोया मिल्क, खाद्य तेल असेल किंवा सोया केक असेल इत्यादी उत्पादने आयात करण्यावर शुल्क जे आहे ते लावण्यावर सुरू केले आहे। त्यामुळे प्रति क्विंटल किमान $50 द्यावे, निर्यातीसाठी एवढे शुल्क द्यावे असे घोषणा केलेली आहे आणि मागणी केली आहे। केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला असून या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या अध्यक्षतेखाली वारंवार संपर्क होत होता। तर केंद्र सरकार 90 दिवसाकरता हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र करण्यास मान्यता दिली आहे। तर याचा शेतकऱ्यांना आर्थिक लाभ हा मिळणार आहे, याचा मनापासून आनंद होत आहे असे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे। मागील वर्षी सोयाबीनच्या हमीभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते, मात्र त्याही परिस्थितीत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्य पाठपुरावा करून राज्य शासनाने सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 5000 रुपये आर्थिक मदत देण्याचे उपलब्ध निर्णय घेतला आहे। यासाठी राज्य सरकारने 4200 कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिले आहे। हे लवकरच थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण होणार आहे अशी माहिती आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। तर शेतकरी मित्रांनो, जो तुम्हाला आता 4000 भाव मिळत आहे तो आपल्याला परवडत नाही आणि 4800 रुपये 92 रुपये जरी दिले तरी आपल्याला तो भाव परवडणार नाही। कमीत कमी 6000 रुपये भाव द्यावा अशी शासनाकडे आपण मागणी करत आहोत। तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। तर पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह। तुर्तास धन्यवाद।